उज्जैन ट्रिप मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं, चला पुढे बघूया. तर नमस्कार मंडळी, कोल्हापूर ते उज्जैन ट्रिपचा हा दुसरा दिवस. पहिला दिवस होता घृष्णेश्वर मध्ये मुक्काम. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा कन्नडच्या घाटातूनच आम्ही पुढे निघालो. घाटात सेफ्टी बॅरियर खूपच कमी आहे, त्यामुळे आम्ही निवांत घाट उतारतो. आता कोल्हापूर ते पुणे नवीन रस्ता झालाय म्हणल्यावर 100% अशा हजार्डस लाईटी सुद्धा ब्रिजवर बसणार आहे. असो, बघू पुढचं पुढं. बरं, या ट्रिप मध्ये फायदा असा झाला की सकाळी लवकर निघालेलो. दुपारचं जेवण बघा डायरेक्ट उज्जैन मध्येच केलं. 1000 किलोमीटरचा पल्ला, 7 तास रेस्ट, टोटल 33 तासाचा प्रवास करून आम्ही आलो उज्जैन मध्ये. अजून बघा गव्हाचा सीझन इथं चालू आहे. आता इथं ही लोकेशन आहे ती कोठी तीर्थ. एक नंबर रूम आहे त्या राहायचं. रूमवर 2-2.5 तासाची रेस्ट करून झाल्यानंतर राहिलेला प्रवास आपण उज्जैन मधला रिक्षानं करतो. पहिल्यांदा गडकालिका माता, स्थिरमन गणेश, आता हे प्राचीन मंदिर आहे. त्यानंतर बारक्या जरा उतर खाली. त्यानंतर आपण येतो काळभैरवला. आता विषय असा आहे की जोपर्यंत काळभैरवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत महाकाल घडतच नाही. काळभैरवचं दर्शन झालं आणि आम्ही आलो आहे सध्या शिप्रा नदीवर. ते म्हणजे कशासाठी, तर शिप्रा आरतीला. पॅकेज टूर मध्ये टाइम टेबलचं महत्व जर का बाळगलं तर अजूनही ह्याच्या पुढले पॉईंट आपल्याला बघायला मिळतात. त्यातलाच हा एक विषय. अर्धा ते पाऊण तास शिप्रा आरती चालते. तिथून आम्ही आलो हारसिद्धी मातेला, दीपस्तंभ बघितलं आणि आता निघालो महाकालच्या दर्शनाला. आता महाकालचं दर्शन आणि ओंकारेश्वर दर्शन VIP पासेस आहेत, ते आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघूया.